नांदेड जिल्ह्यातील हादगाव शहरातील गौतमनगर येथे कमलबाई गंगाधर क्षीरसागर या राहतात. त्या तहसील कार्यालयात सेविका या पदावर कार्यरत होत्या. कमल मावशीचा स्वभाव अगदी शांतताप्रिय होता. ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाची गोड बोलून कामे करत असायची. कोणी संतापले तर त्याला समजावून सांगत असल्यामुळे कमल मावशीबद्दल अनेकांच्या तोंडातून स्तुतीपूर्ण शब्द निघत असे. कमल मावशीला एकुलता एक मुलगा होता. त्याचे लग्नही झाले होते. त्यामुळे घरी कमलबाई, मुलगा नागेश आणि सून सुनीता असा त्यांचा सुखमय परिवार होता. कमलबाईच्या मुलाला दारूचे व्यसन होते. लाडाने वाढवलेल्या मुलाला कमलबाईने खूप समजून सांगितले, दारू पिऊ नको. मात्र नागेश काही दारू पिणे सोडत नव्हता. शेवटी घराची सर्व जबाबदारी कमलबाईवर होती. तरीही कमलबाई संसाराचा गाडा पुढे नेत होती. मुलगा नागेश आता रोजच दारू पिऊन घरी धिंगाणा घालत असे. तरी कमलबाई नागेशचा त्रास सहन करत असे. कारण आज ना उद्या नागेश दारू सोडेल आणि सुधारेल याच आशेवर कमलबाई दिवस काढत होती. मुलगा नागेशने दारू पिण्याचा कहरच केला होता. अति दारू प्राशनाने नागेश आजारी पडला. बिचारी कमलबाई नागेशला दवाखान्यात घेऊन गेली. त्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितले की नागेशने खूप दारू पिली आहे. त्याने दारू नाही सोडली तर जगणे अवघड आहे. त्यानंतर मात्र काही दिवस नागेशने दारू सोडले, पण पुन्हा त्याचे दारू पिणे सुरू झाले आणि तो पुन्हा आजारी पडला. आता तर त्याची अवस्था खूपच बिकट झाली होती. त्याच्या संपूर्ण शरीरात दारूचा शिरकाव झाला होता. तरी कमलबाई नागेशला घेऊन दवाखान्यात फिरू लागली. मात्र आता खूप वेळ झाला होता. अखेर नागेशचा मृत्यू झाला. आई कमलबाई दुःखात बुडाली. नागेश गेला, आता आपण कोणासाठी जगावं असं कमलबाईला वाटत होते. मात्र खचून न जाता मुलाचे दुःख पोटाशी बाळगून नागेशची विधवा पत्नी सुनीताला आपल्या सोबत घेऊन कमलबाईने संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. कमलबाई दररोज हादगाव येथील तहसील कार्यालयात कामकाजाला जात असे आणि सुनीता ही घरकाम करत एकटीच राहत असे. नागेशला जाऊन साधारण 1 महिना लोटला होता. मात्र आई कमलबाईला नागेश जाण्याचे दुःख झाले तसे सुनीताला नव्हते. दारुड्या नवऱ्याची किटकिट गेल्यापासून सुनीता मात्र आता मस्त राहू लागली. चांगल्या साड्या घालून सर्वत्र मिरवत होती. एवढेच नाही तर कोणत्याही अनोळखी पुरुषांसोबत गप्पा मारू लागली. ऑफिसचे कामकाज संपून कमलबाई घरी येत असत तेव्हा सुनीता कोणातरी पुरुषासोबत बोलत असल्याचे दिसून येत होते. त्यावर सासू कमलबाईने सांगितले की अगं कोणाशी बोलू नको, जग फार वाईट आहे. बाई माणसाने बाईसारखं वागावं. मात्र कमलबाईच्या बोलण्याकडे सुनीता लक्ष देत नव्हती. सासू कामावर गेली की सुनीता पुरुषावर नजर फिरवत होती. अशातच दररोज फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी परमेश्वर वानखेडे हा गल्लीत येत असायचा. सुनीता व परमेश्वरच्या रोजच नजरा भिडत असत. ती नजरेला नजर देत म्हटल्यावर त्यानेही पुढचे पाऊल टाकले. तिच्याशी ओळख करून घेतली. आता दोघांची ओळख झाली. हळूहळू ओळख वाढत गेली. ती एकटीच घरात असल्याची माहिती झाल्याने परमेश्वर आता तिच्या घरात जाऊन बसू लागला. सुनीताने परमेश्वरची अगदी जवळीकता साधली आणि एकांताच्या क्षणी त्याच्या हवाली आपला देह केला. कर्णामांड देह मिठीत येताच परमेश्वर मागे हटला नाही. तो तिच्या देहाचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला. आता रोजच दिवसाची रात्र होऊ लागले. सुनीता आणि परमेश्वरच्या इश्काचा खेळ रंगू लागला. याचा धांगपत्ता तिच्या सासू कमलबाईला लागला नव्हता. दिवसामागून दिवस जात होते. कमलबाई नित्याचे काम करत होत्या तर सुनीता बिनधास्त परमेश्वर सोबत कामक्रीडा करून मजा मारत होती. पण दिवसात हा कामुक खेळ शेजार पाजारच्या लोकांच्या लक्षात येणार नाही असे कसे होईल. काही दिवसातच या प्रकरणाची कुजबूज सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांनी कमलबाईच्या कानावर खबर पडली की तिची सून सुनीता फायनान्स वाल्यासोबत रोज घरात दार बंद करून बसत असते. हे ऐकून कमलबाई खूपच चिडली होती. सुनीताला वाटले आपल्याकडे कुणीही पाहत नसावे, परंतु लोकांच्या नजरा अधिक असतात. त्यामुळे लोकांनी कमलबाईला पक्की माहिती दिली की रोज फायनान्सवाला परमेश्वर घरी जातो. आता मात्र कमलबाईच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. घरी जाऊन तिने सुनीताला जाब विचारला, काय ग सुनीता, तुझे आणि फायनान्सवाल्या परमेश्वरचे काय चालू आहे? काही नाही, फक्त माहिती देत होते, बाकी काही नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे सुनीता देत होती. पण कमलबाईने सुनीताला समजून सांगितले की आमचा परिवार खूप चांगला आहे. तू फक्त आमची इज्जत जाऊ देऊ नको, तू वाईट वागू नको. त्यानंतर सुनीताने परमेश्वरला सांगितले की माझ्या सासूला आपल्यावर संशय येत आहे, जरा जपून. पण परमेश्वरला तिच्या शरीराची चटक लागली होती. तो काही तिला सोडायला तयार नव्हता. बाहेर कुठे जाणार, खर्च कोण करणार, त्यापेक्षा तिच्या घरातच निवांतपणे तिचा देह भोगलेला चांगला
असे परमेश्वरचे मत होते. त्यामुळे तो तिच्या घरातच येत होता आणि तिच्याशी शरीर संबंध करत होता. सुनीताही त्याला नाही म्हणत नव्हती, कारण तिलाही शरीर सुखाची चटक लागली होती. तिच्या बेशिस्त वागण्यामुळे कमलबाई आणि सुनीतामध्ये रोजच भांडणे चालू असे. दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कमलबाई काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सून सुनीता एकटीच घरी होती. कमलबाई जाऊन बराच वेळ झाला होता. रात्री उशिरापर्यंत त्या घरी आल्या नव्हत्या. रात्र संपून गेली. कमलबाई नेमक्या कुठे गेल्या याचा शोध लागेना. त्या अचानक बेपत्ता झाल्या. कमलबाई कुठेतरी गावी गेल्या असाव्या असा नातेवाईकांचा समज होता. ते परत येईल असे वाटले होते, परंतु 2 दिवस झाले तरीही कमलबाई घरी काही परत आली नाही. शेवटी कमलबाईच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची माहिती 13 जानेवारी रोजी हदगाव पोलिसात दिली. त्यावरून हदगाव पोलिसांनी डायरी नोंद करून तिचा शोध सुरू केला होता. मात्र त्याच दिवशी सायंकाळी अचानक कमलबाईचा शोध लागला. काही अंतरावर असलेल्या वाळकी फाटा येथील दगडाच्या खदानीत एक मृतदेह पडल्याचे काही नागरिकांना दिसले. नागरिकांनी ही माहिती कळवताच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे तपास केला असता ती मयत म्हणजे बेपत्ता असलेली कमलबाई असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अगदी बारकाईने घटनेचा पंचनामा केला. कमलबाईचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना देण्यात आली. ही माहिती मिळाल्यानंतर सून सुनीता ही कमलबाई जवळ येऊन जोरजोराने रडू लागली. दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू होता. कमलबाईच्या गळ्यावर व शरीरावर गंभीर जखमा दिसत होत्या. पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कमलबाईचा PM रिपोर्ट पोलिसांच्या हाती पडला. त्यात असे नमूद केले होते की कमलबाईचा मृत्यू गळा आवळण्याने झाला असावा. आता पोलिसही चक्रावून गेले. कमलबाईला नेमके कोणी मारले आणि कशामुळे मारले हे उलगडणे आव्हानात्मक होते. हदगाव पोलिसांनी सर्वत्र कसून तपास सुरू केला असता संशयाची सुई सुनीता व परमेश्वर या दोघांवर स्थिरावली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि पोलिसी भाषेत विचारणा केली. या दोघांनी एक धक्कादायक प्रकरण उघड केले. सुनीता व परमेश्वर यांचे अनैतिक संबंध होते. त्याला कमलबाईचा विरोध होता. 10 जानेवारी रोजी कमलबाई रात्री उशिरा घरी आल्या होत्या. त्यावेळी सून सुनीता व परमेश्वर यांनी अडसर ठरणाऱ्या कमलबाईला कायमची संपवण्याचा कट रचला होता. कमलबाई झोपेत असताना सुनीता व परमेश्वर या दोघांनी मिळून कमलबाईला मारहाण करून तिचा गळा आवळून खून केल्याचे तपासात सांगितले. एवढेच नाही तर कमलबाईचा मृतदेह एका पोत्यात भरून 2 दिवस घरीच ठेवला. 2 दिवसांनी सून सुनीता, परमेश्वर, सुनीताचा भाऊ, अन्य एक अशा सर्वांनी मिळून कमलबाईचा मृतदेह खदानीत फेकून दिला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टरला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.